नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. खुचगाव येथे 3 लाखाची गांजाची झाडे पकडली. खुचगाव तालुका तासगाव येथे द्राक्ष बागेत लावलेली 8 गांजाची झाडे पोलिसांनी पकडली. या प्रकरणी वसंत भीमराव गुजले, वय वर्ष 57, राहणार खुचगाव, याला पोलिसांनी अटक केली. संशयित वसंत गुजले याच्या बागेतून 3 लाख रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल संतोष भीमराव माळी यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी दिली. याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की नशामुक्त अभियानचे पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील वाढत्या अंमली पदार्थाच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री तसेच लागवड करण्याविरोधात पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी विशेष सूचना देऊन गांजा विक्री व लागवड करणारे लोकांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी तात्काळ कारवाई करत अंमली पदार्थ साठा, विक्री व लागवड करण्याबाबत माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर कारवाई करावी, असं पोलीस पथकातील अंमलदार यांनी सूचना दिल्या होत्या. पोलीस कॉन्स्टेबल विवेक यादव यांना गोपनीय बातमीदाराकडून वसंत भीमराव गुजले यांनी खुचगाव गावातून वाघजाईकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या शेतातील द्राक्ष बागेमध्ये गांजाच्या झाडाची लागवड केली असल्याचं सांगितलं. ही माहिती पोलीस निरीक्षक विशाल टकले त्यांनी पोलीस पथकासह त्या